नाही, असं आहे की ज्यावेळेस आमचं सरकार होतं त्यावेळेस केंद्राकडे मी त्या खात्याचा मंत्री असताना प्रस्ताव पाठवला आणि आम्हाला 8,000-8,500 कोटीच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवत केंद्र सरकारने त्यावेळेस केवळ 870 कोटी रुपये 880 कोटी रुपये दिले. खूप प्रचंड त्यावेळेस कोरोनाचा काळ होता आणि त्यानंतरची जी परिस्थिती निर्माण झाली अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं होतं. आज तर त्यापेक्षाही भयावह परिस्थिती आहे. केवळ बांधावर जाऊन तोंड दाखवून आलेत मंत्री, मला पहा फुलवा. ते दाखवायला सोंग कशासाठी करायला पाहिजे? तुमच्यानं काही देणं होत नाही, तुमची ऐपत नाही द्यायची. आज टाहो फोडून शेतकरी वाट बघत आहे की आमच्या पदरात कधी मदत मिळेल. त्याच्या घरातली चूल पेटण अशी झाली. ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. काही राहिलं नाही, अन्न नाही, कपडे नाही. काही काही कुटुंबाच्या अंगावर आहेत तेवढेच कपडे शिल्लक राहिलेत. संपूर्ण घर पूर्ण वाहून गेलं, जनावरं वाहून गेली, जमीन खरडून गेली आणि जवळपास 50 लाख हेक्टरचं नुकसान झालं. पुढे यांचं केंद्र सरकार एकच डबल इंजिन, ट्रिबल इंजिन, तिकडे वर नरेंद्र, खाली देवेंद्रजी. मग कुठे आहेत आता? हे का मदत मिळत नाही? का केंद्राचं पथक येत नाही पाहायला? आतापर्यंत केंद्राचं पथक येऊन पाहणी करून अंदाज घेऊन झालेल्या नुकसानीचं केंद्राची मदत घोषित होण्याची आवश्यकता होती. राज्य सरकारने सुद्धा आता मदतीची गरज होती. मागच्या कॅबिनेटमध्ये वरळीच्या डेअरीची जागा 18 एकर जागा कमर्शियल करायचा तुम्ही ठराव घेता. आता हे कमर्शियल करून कुणाच्या घशात घालणार आहे? ज्याची किंमत जर ओपन मार्केटमध्ये ऑक्शनमध्ये काढली तर 50,000 कोटी रुपये येतील त्या वरळी डेअरीच्या जागेची. एवढी प्राईम, मुंबईतली सगळ्यात प्राईम लँड म्हणजे वरळी डेअरीची लँड आहे. कमर्शियल केलंय. उद्या कमर्शियलचा रिझर्वेशन आपला जुनं काढून कमर्शियल करून रिझर्वेशन करून ती लँड उद्या अदानींच्या घशात नाही घातली तर मी नाव बदलून देईल. माझं नाव काहीतरी वेगळं ठेवा. हे सगळं जे काही चाललंय हे कुणासाठी? अरे विकाना ती जमीन, करा शेतकऱ्याला कर्जमुक्त आणि द्या शेतकऱ्याला मदत. तुम्ही कमर्शियल केली आहे ती जमीन, 18 एकर जमीन आहे. जर ती मार्केटमध्ये विकायला काढली, ओपन ऑक्शन केला तर 50,000 कोटी रुपये येतील. 38-40,000 कोटी रुपये शेतकऱ्यांचं कर्ज आहे. आज नगर जिल्ह्यामध्ये बँकांनी नोटीस पाठवलंय शेतकऱ्यांना. पहिले शेतकरी संकटाशी झुंजतो आहे, त्याच्याकडे काही शिल्लक राहिलं नाही आणि बँकावरून पत्र पाठवतायत, नोटीस काढतायत, कर्ज भरायचे पत्र पाठवतायत. अरे कुठे अंधेरी नगरी चौपट राजा? हे असं चाललं आहे राज्यात. तर त्यामुळं मला पुन्हा एकदा मी सांगतोय की तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे ते तुम्ही घ्या, पण शेतकऱ्याला तातडीनं मदत करा. ओला दुष्काळ जाहीर करा. ही परिस्थिती भयावह परिस्थिती या राज्यामध्ये आहे आणि शेतकऱ्यांची अश्रू पुसा अशी सरकारकडे आमची मागणी आहे. थँक्यू. नाही, तेच नगरमध्ये झालेत, अनेक ठिकाणी धाराशिवमध्ये नोटीस दिल्या आहेत. धाराशिवमध्ये तर सर्वात जास्त नुकसान आहे आणि तिथे जर शेतकऱ्याला नोटीस देत असतील तर या बँकवाल्यांना बदलून काढा आणि सरकारचा माणूस येत असेल त्याला ठोकून काढा. कायदा हातात घ्या. आता लाज वाटत नाही काय? ज्यावेळेस आता ही इतकी मोठी परिस्थिती वाईट झाली असताना बँकेचे अधिकारी वसुलीसाठी जातातच कसे दरवाजात? आणि सरकार काय झोपलं आहे काय? यांना आता तिकडे लक्ष नाही काय की काय परिस्थिती आहे आणि शेतकऱ्यांच्याकडे ह्या बँका जाऊ नयेत म्हणून किमान तर बँकांना पत्र तरी काढा, आदेश काढा की कोणी सक्तीची कर्जवसुली करू नका म्हणून. एवढं भान नसेल तर कोणासाठी राज्य चाललाय हा खरा प्रश्न येतो. नाही, विषय तो आता सध्या तो डायव्हर्ट नका करू. त्याचं काम हा कोण निलेश घायवळ, तो गुंड ज्याने इथे विधान भवनामध्ये मंत्रालयामध्ये सेल्फी काढली, रील बनवला की मंत्रालय माझ्या बापाचाच आहे, याचा मालक मीच असं दाखवत होता. हे सगळे जे होत आहे यांच्यावर राजकीय वरदहस्त आहे. तो राजकीय वरदहस्त मग चंद्रावर राहणाऱ्या माणसाचा आहे की मंगळावरच्या माणसाचा आहे? ज्याचं नाव चंद्रापासून सुरू होतं कुणाचं आहे
त्यामुळेच तो पळाला आहे. कुणा ना कुणा पाटील पांड्यांचा त्याला आसरा होता म्हणून हा गुंड पळालाय. हे मी एवढं सांगेल जबाबदारीनं की सरकारच्या आशीर्वादामुळेच तो परदेशात गेला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छठ पूजा ही युनेस्कोच्या जागतिक यादीमध्ये समाविष्ट होईल अशी मोदींनी घोषणा केली. आता काय तेच करायचंय. पूजा पाठ करा, काम करू नका. हिंदू मुस्लिम करा, जय मोहम्मद म्हणा, जय बजरंगबली म्हणा, जय महादेव म्हणा. काम तर काही नाही. दुसरं काय, शेतकरी रडू द्या, मरू द्या, आम्ही हिंदू मुस्लिम करू. काही झालं तरी राज्यात देशात त्यांनी तेवढंच करायचं. मंदिर मस्जिद, छठपूजा, अरे धार्मिक भावना कुठले ते केलं पाहिजे. त्यांच्या भावनाशी आपण काही विरोध नाही. परंतु आता राज्यातली परिस्थिती काय आहे, जे देशातली परिस्थिती काय आहे त्यावर विचार व्हायला पाहिजे. आनंद आहे की युनेस्कोच्या सणामध्ये त्याचा समावेश झाला. पण हे जे काही जय मोहम्मद, कोणी रांगोळी घालावी, कोणी तुडवावी आणि त्यावरून उद्रेक व्हावा. पाहिलं ना नगरचं, अहिल्यानगरचं, हे कुणाचं पुरस्कृत? सरकार पुरस्कृत ही दंगल आहे. सरकार पुरस्कृत. या ठिकाणी जबाबदारीनं बोलतोय हे असे धंदे करून. कारण शेतकरी रडतोय, शेतकरी रस्त्यावर उतरत आहे, यांना बदलून काढेल म्हणून आता डायव्हर्ट करायसाठी अशा प्रकारचा नवीन काहीतरी जुमला पेरायचा आणि वेळ मारून लोकांचं लक्ष डायव्हर्ट करायचं. कुठल्या दिशेनं राज्य आणि देश चाललाय हे कळायला मार्ग नाही. हिंदी चला. पी चिदंबरम यांचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झाला आहे. मुलाखतीमध्ये ते असं म्हणतात की गृहमंत्री असताना 26/11 हल्ल्यासंदर्भामध्ये पाकिस्तानवर कारवाई करू शकतो नव्हतं कारण त्यावेळेस अमेरिकेचा दबाव होता. पी चिदंबरम यांचं असं म्हणणं नाही असं आहे की ते काय म्हणलेत मी तर अजून ऐकलं नाही. परंतु 26/11चा हमला जो झाला त्यानंतर केंद्र सरकारची भूमिका त्यावेळेस आमचे चिदंबरम साहेब होते. परंतु आम्ही काही दिखावा करत नाही. आम्ही जे करतो ते दाखवत नाही. पाकिस्तानची हिंमत तुकडे करण्याची कुणाची होती तर ती आमचीच होती. पाकिस्तानला अनेक वेळा धडा शिकवण्याचं काम आम्ही केलं. 250 किलो आरडीएक्स येऊन अनेक जवान त्या ठिकाणी बळी पडलेत. तर कुठे गेलेत? कुठे शोधाशोध सुरू आहे? कोण आणलंय आरडीएक्स? कुठून आला? अद्याप लागला पत्ता? सापडलेत कोणी? आणि यावेळेस पहलगामचा हमला झाला, किती दिवस लागलेत त्यांना शोधायला? आता तेही ओरिजिनल आहेत की डुप्लिकेट आहेत, अतिरेकी आहेत की नाही, अजूनही त्यांची आयडेंटिफाय क्लिअर झाली नाही. हे सगळं पाहिल्यानंतर मला वाटतं की ऑपरेशन सिंदूर, मग जाऊन पाकिस्तानात मॅच, तिथून पैसे कमवण्याचा नवा धंदा, नाही मूळ मुद्द्यापासून कुठेतरी दूर जाण्याचा प्रयत्न आहे असं त्यातून दिसत आहे. काँग्रेसनी वेळोवेळी पाकिस्तानला धडा शिकवलाय. लाहोरपर्यंत कोणी गेले होते? तुकडे कोणी केलेत पाकिस्तानचे? बांगलादेश वेगळा कोणी केला? हे सगळं इतिहास आहे. आणि ह्यांनी काय केलंय? खाली जागेवर नेऊन टाकलं, हे करून सांगताय अतिरेकी मारले वरून फोन करून सांगतायत सावध राहा, हम आ रहे, हम बॉम्ब डाल रहे. हे त्यांच्याच मंत्र्यांनी सांगितलं, तेच बोललेत. तुम्ही जागा खाली करून ठेवा, मग खाली जागेवर टाकतो असं म्हणायचं होतं काय? हे सगळे जे वादातीत मुद्दे आहेत. पण एक आहे की हा देश जे स्वाभिमानानं उभं करायला पाहिजेत ते मात्र आमच्या माना वाकलेलं दिसत आहेत. हे मात्र दुर्दैव आहे असं मी मानतो. आता शेवटचा कुठला? अरे डीपीडीसी मध्ये तो अर्धे पैसेच आले नाहीत. सरकारच्याकडे पैसेच नाहीत तर 10% द्या का पूर्णच द्या. इकडे जागा विका बिल्डरला, डेव्हलपरला, त्यातून पैसे कमवा आणि मग डीपीडीसीच्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते आहेत, काही कामं आहेत, सगळी चाळण झाली आहे रस्त्याची. काही ठिकाणी बसेस बंद झाल्यात खड्ड्यामुळं. ही बसता तिथे कुठून पैसे आणणार? तुम्ही ह्या जागा विकताय ना, यांना त्यांना देण्यापेक्षा या जागेचं आरक्षण करा, सगळेच कामं होतील, सिंचनाचे प्रकल्प पूर्ण होतील, शेतकऱ्याची कर्जमाफी होईल आणि असले नसल्या प्रश्न जे काही थकबाकी आहे कंत्राटदारांची ते पण पूर्ण देता येईल. तुम्हाला देशच राज्यच जर अदानींना द्यायचं असेल तर मग तुम्ही काहीच करू शकत नाही.
तुम्ही याला कट मारा, त्याला कट मारा, आदिवासींच्या या कट मारा, डीपीडीसीला कट मारा, समाज कल्याणच्या विभागाला कट मारा आणि सगळं वाटोळं करा, एवढंच ठरलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.